सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय एकनाथराव शिंदे, सन्माननीय अनिल परब साहेब, आज महाराष्ट्र विधानमंडळाचं 2021चं हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आलेलं आहे आणि पुढचं अधिवेशन अध्यक्ष महोदयांनी, सभापती महोदयांनी 28 फेब्रुवारीला नागपूरला घेण्याच्या बद्दलचं जाहीर केलेलं आहे। हे अधिवेशन एकूण 5 दिवस चाललं, परंतु मी आपल्या पत्रकारांना आणि पत्रकारांच्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो की 5 दिवसामध्ये खूप काही काम आम्ही सरकारच्या वतीनं तिथं करण्यात आलं, परंतु हे कामकाज करत असताना विरोधकांनी पण खूप सहकार्य केलं, अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, पत्रकार मित्रांनी सहकार्य केलं आणि आमच्या सत्ताधारी पक्षाचे आमदारांची उपस्थिती पण शेवटपर्यंत अतिशय चांगली राहिली आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या अधिवेशनामध्ये एकंदरीत 28 बिलाच्या विधेयकांच्या संदर्भातला निर्णय घेऊ शकलो। दोन्ही सभागृहामध्ये 24 विधेयकं आम्ही मंजूर करू शकलो। एक विधेयक जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे, ज्याला संयुक्त समिती आपण म्हणतो, त्यांच्याकडे पाठवलंय आणि 3 विधेयकं कृषी विभागाची, कृषी खात्याची ही आम्हाला मागे घ्यावी लागली, कारण मधी जो काही दिल्लीला खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन दिल्लीच्या जवळ शेतकरी मित्रांनी केलेलं होतं, जवळपास 1 वर्ष ते आंदोलन चाललं होतं आणि शेतकरी म्हणाले की हे आम्हाला मान्यच नाही आणि शेवटी केंद्र सरकारने ते मागं बिलं घेतली आणि ते आमच्याकडे पण आम्ही मंजूर केलेलं होतं, त्याच्यावर ती पण बिलं तिन्ही एकमताने मागं घेण्याचं बद्दलचं काम या अधिवेशनामध्ये या सरकारच्या वतीनं करण्यात आलं। एकंदरीतच अधिवेशन व्यवस्थितपणे पार पडत असताना मी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे तर आभार मानतोच, परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शक्ती विधेयक हे एक ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्याच्या बाबतीमध्ये सरकारला यश त्या ठिकाणी मिळालं। या कायद्यामुळे राज्यातील माता भगिनींच्या तसेच लहान मुलांची देखील सुरक्षितता आपण निश्चित केलेली आहे आणि ह्याच्याबद्दल जॉईंट सिलेक्ट कमिटीनं बऱ्याचदा बैठका केल्या आणि नंतर ते बिल आणलं। बिल आणत असताना कुणावरच अन्याय होणार नाही ह्याबद्दलची खबरदारी जाणीवपूर्वक आमच्या दिलीप वळसे पाटील आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी घेतलेली आहे। तसंच अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या पदांना संवर्ग निहाय आरक्षण लागू करणं, हे इतके दिवस इथं अडचणी येत होत्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे त्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळत नव्हता आणि खूप मोठी नाराजी पाहायला मिळत होती। ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने एक विधेयक मंजूर करून घेतलं आणि त्याच धर्तीवर आम्ही काल कॅबिनेटमध्ये बिल आणलं आणि तो बिल आज सादर केलं आणि आजच मंजूर केलं। त्यालाही दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी एकमताने मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे। ह्यावेळेस फार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, सरकारच्या वतीनं निवेदन करण्यात आली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये काही घटना कर्नाटकामध्ये घडलेल्या होत्या, मराठी भाषिकांच्याबद्दल काही घटना घडलेल्या होत्या, त्याच्याबद्दल सरकारचं काय भूमिका आहे हे स्पष्टपणे राज्यातल्या जनतेला आणि आपल्या मराठी भाषिक कर्नाटकच्या परिसरामध्ये असणाऱ्यांना देखील समजावं म्हणून आमचे सिनियर नेते मंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेबांनी सरकारची भूमिका त्या तिथं स्पष्ट दोन्ही सभागृहामध्ये केली। तसंच ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशाही पद्धतीचा ठराव एकमताने आम्ही मंजूर करून घेण्यात यशस्वी झालो। त्याच्यामध्ये आमचे हसन मुश्रीफ साहेबांनी तो ठराव आणलेला होता। तसंच कोरेगाव भीमाच्या बाबतीमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी एक ठराव आणलेला होता आणि तोही आम्ही मंजूर करून घेतला आणि त्याच्यात सरकारची काय भूमिका आहे, इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने तिथला सगळा परिसर हा विकसित केला जाणार आहे हेही त्यांनी सांगितलं। तसंच आपण स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं तुळापूर येथील स्मृतीस्थळ आणि वडूबुद्रुक येथील स्मारक आणि परिसराचा विकास करण्याच्या बाबतीमध्ये देखील आपण 150 कोटी रुपये तिथं खर्च करणार आहोत आणि तिथं आजपर्यंत जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दुर्दैवाने दिलं गेलं नव्हतं
परंतु ती नेमकी बाब महाविकास आघाडीच्या सरकारने ओळखली आणि त्याबद्दलचा पण महत्त्वाचा निर्णय तिथं घेतला। आमच्यावर आरोप करण्यात आले चर्चेच्या निमित्तानं की विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र ही वैधानिक विकास मंडळाच्या बद्दल हे मुद्दाम चालढकल करतात। वास्तविक तसं अजिबात नाही। आम्ही सिद्ध करून दाखवलं त्यांना की जो काही रेशो ठरलेला होता कुठं किती निधी खर्च करायचा त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही विदर्भात खर्च करू शकलो आणि मराठवाड्यामध्ये जो खर्च करायला पाहिजे तेवढा खर्च करू शकलो। उर्वरित महाराष्ट्रात मात्र 58% ऐवजी 55% आम्ही तिथं निधी खर्च केला। म्हणजे हे नेहमी काहीतरी सांगितलं जातं की हे मराठवाडा विदर्भावर अन्याय करतात, असं अजिबात घडलेलं नाही। हे आम्ही तिथं आकडेवारीवरून सभागृहाच्या लक्षामध्ये आणून दिलं। मराठवाडा वॉटर ग्रीडच्या बद्दल देखील टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय। पहिल्या टप्प्यामध्ये पैठण, औरंगाबाद जिल्ह्यातला पैठण आणि पैठणचा परिसर तो घेतलेला आहे आणि असं स्टेप बाय स्टेप पुढे आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। पीक विम्याच्या बद्दल देखील खूप काही तक्रारी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी केलेल्या आहे। देश पातळीवर अनेक राज्यामध्ये पीक विम्याच्या बद्दल वेगळी भूमिका घेतली। पीक विमा तिथं उतरवला जात नाही, इव्हन गुजरातमध्ये देखील पीक विमा उतरवला जात नाही, अशी अनेक राज्य आहेत आणि त्याच्यामुळं दुसरा काही पर्याय त्याच्यामध्ये होऊ शकतो काय ज्याच्यातनं शेतकऱ्यांना पण मदत होईल आणि पीक विमा उतरवत असताना पीक विमा कंपन्यांचं जे काही मोठ्या प्रमाणावर त्यांना पैसा मिळतो आणि तो चुकीचा आहे ते पण कुठेतरी दुरुस्त करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। कोरोनाच्या संदर्भामध्ये पण त्यावेळेस 5च दिवस अधिवेशन होतं तरी देखील आमच्यातले 2 मंत्री 5 दिवसात कोरोनाबाधित झाले। काही आमदार आमचे कोरोनाबाधित झाले आणि जवळपास 50 सन्माननीय अधिकारी कर्मचारी ह्या कॅम्पसमध्ये काम करणारे हे त्याच्यामध्ये बाधित झाले आणि म्हणून अधिवेशन थोडंसं या कोरोनाच्या काळामध्ये कमी दिवसाचा घेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो। त्याच्या पाठीमागचं कारणच हे की 5 दिवसात असं घडतं तर उद्याच्याला जास्त दिवस घेतल्यानंतर आणखीन किती लोक कोरोनाबाधित होतात आणि म्हणून थोडेसे नियम कडक करण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर झालेला आहे आणि येणाऱ्या इयर एंडिंगमध्ये देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीचं स्वागत करत असताना देखील त्याचं तारतम्य सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि आपलं स्वतःचं, परिवाराचं आणि आपल्या परिसराचा कुठल्याही परिस्थितीमध्ये कोरोना वाढणार नाही ही खबरदारी देखील त्यामध्ये घेतली गेली पाहिजे। अशा पद्धतीनं पण मी आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो। मुख्यमंत्री महोदय 5 दिवसामध्ये येऊ शकले नाही कारण ज्यावेळेस कोरोनाची संख्या वाढायला लागली आमच्यातलेच काही मिनिस्टर त्याच्यामध्ये कोरोनाग्रस्त झाले, काही आमदार झाले। शेवटी आम्हीच बाळासाहेब, मी, एकनाथराव, अनिलराव आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की मुख्यमंत्री महोदय आम्ही आता हे सगळं पार पाडतो। शेवटी तब्येत महत्त्वाची असते। आता मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर असतात आणि वर्षा बंगल्यातनंच ते सगळी सूत्र हलवतात। कॅबिनेट 2 झाल्या, कॅबिनेटमध्ये देखील ते अतिशय फ्रेश वाटत होते आणि व्यवस्थितपणे सगळ्या काही सूचना आणि निर्णयाच्याबद्दल जी काही भूमिका घ्यायला पाहिजे तशा पद्धतीचे घेत होते। तसंच यावेळेस अध्यक्षपदाच्या बद्दलचा पण निर्णय आम्ही घेणार होतो। त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः राज्यपाल महोदयांना पत्रही लिहिलेलं होतं। त्याच्याबद्दल काही नियमामध्ये देखील आम्ही बदल केलेले होते आणि हे नियमाचे बदल करत असताना जी आपली लोकशाही आहे, जे आपलं संविधान आहे, जे आपला कायदे मंडळ आहे त्याच्यामध्ये पार्लमेंट म्हणजे लोकसभेमध्ये जसं जे पंतप्रधान होतात ते पंतप्रधान तिथं कोण अध्यक्ष करायचा लोकसभेचा त्याच्याबद्दलची शिफारस राष्ट्रपती महोदयांच्याकडे करतात आणि त्याच्यानंतर हेडकाउंटनी किंवा त्याच्यामध्ये आवाजी मतदानाने तिथं निवड त्या ठिकाणी केली जाते। अनेक ठिकाणी नंतर निर्णय बदलले गेले। जसं राज्यसभेमध्ये पूर्वी आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आमदार झालो त्यावेळेस गुप्त मतदान असायचं, परंतु नंतरच्या काळामध्ये पारदर्शकता यावी, बाकीच्या चुकीच्या गोष्टी त्याच्यातनं संपवाव्यात म्हणून आता आम्हाला उघड मतदान म्हणजे आम्ही ज्या पक्षाचे असतो त्या पक्षाचा प्रतिनिधी तिथं बसलेला असतो आणि त्याला आम्हाला दाखवावं लागतं आम्ही मतदान केलेलं आणि ते करायचं। पण त्याच्यामुळे तुम्ही बघा आता विधान परिषदेमधनं जे राज्यसभेवर खासदार जातात तिथं कुठेही अशा चुकीच्या गोष्टी घडताना दिसत नाही
आणि एक तो चांगला निर्णय झाला. उलट काही काही जण आता म्हणतात तशा पद्धतीनं मागे आपण ठराव पण केला. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदेचे सदस्य मतदान करतात आणि जिल्ह्यातनं एक प्रतिनिधी आपला निवडून देतात. काही ठिकाणी 2 जिल्ह्यातनं देतात, 3 जिल्ह्यातनं देतात, जे काही पूर्वी मतदारसंघ विधान परिषदेचे ठरलेले आहेत त्या पद्धतीनं. तर ते निवडून देत असताना पण तिथं पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पक्षाचा तिथं प्रतिनिधी असतो, इलेक्शन एजंट म्हणा किंवा काय म्हणायचं ते आपण म्हणू शकतो, त्याला मतदान दाखवून जर केलं तर ह्या चुकीच्या गोष्टीला खूप मोठा आळा बसू शकतो आणि हेच फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे इथं नियमामध्ये बदल करून लोकशाही मार्गानेच जो काही अधिकार विधिमंडळाला आहे त्या अधिकाराचा वापर करून राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं होतं, पण राज्यपाल महोदयांनी त्याबद्दलचा निर्णय घेतला नाही. म्हणून आमच्या वतीनं, सरकारच्या वतीनं एकनाथराव शिंदे, बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळ साहेब तिघजण सन्माननीय आमचे नेते तिथं गेले, तिथं भेटले, त्यांना सांगितलं. ते म्हणले ह्याच्यात काही बाह्य गोष्टी झाल्यात का नाही ते मला तपासाव्या लागतील. घटनात्मक बाबी आहेत, त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागेल, परंतु अधिवेशन मंगळवारपर्यंतच होतं आणि म्हणून आम्हाला थोडीशी घाई होती. त्याकरता ते शुक्रवारी भेटले. परंतु मीडियाने असं बातम्या पसरवल्या की मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक शब्दामध्ये पत्र वगैरे दिलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुख्यमंत्री महोदयांचा स्वभाव आणि 2 वर्षाची त्यांची कामकाजाची पद्धत. या मुख्यमंत्र्यांच्या स्वभावातच कडकपणे पत्र लिहिण्याचं कुठंही बसत नाही आणि आम्ही गव्हर्नर साहेबांचा आदरच करतो. त्याच्यामध्ये ते आज ज्या पदावर आहेत त्या पदाचा आम्ही सगळेजण आदर करतो आणि त्यांना भेटूनच ह्याच्यातनं मार्ग काढायचा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न त्या ठिकाणी होता. आज तुमच्यामध्ये सगळ्यांच्या चर्चा अशी होती हलक्या आवाजामध्ये की आज अध्यक्षपदाची निवडणूक होणार, परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे जे सगळे लीडर लोक बसले आणि त्याच्या संदर्भामध्ये घटनात्मक बाबी सगळ्या रितसर नीटपणे तपासून घ्याव्यात. आपण इथं तपासलेल्या असल्या तरी देश पातळीवर जे घटना तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे किंवा मोठे मोठे वकील आहेत त्यांचाही सल्ला घ्यावा. म्हणून राहिलेल्या ह्या 2 महिन्यामध्ये, कारण पुढचं अधिवेशन 28 फेब्रुवारीला, 2 महिने आमच्या हातामध्ये, त्या 2 महिन्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या राज्यपाल महोदयांना जाऊन भेटू, राज्यपाल महोदयांना विनंती करू, तसंच घटनात्मक हे तज्ज्ञ लोकांचं पण ते मत त्या ठिकाणी जाणून घेऊ. आणि आम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला एकदा राष्ट्रपती महोदयांना पण भेटण्याची गरज आहे, तर आम्ही राष्ट्रपती महोदयांची पण वेळ मागून घेऊ आणि तशा पद्धतीनं त्यांनाही भेटू. पण काही काही बाबतीमध्ये अध्यक्षपदाच्या करता काही दिवस लागतात, तेवढे दिवस आमच्या हातामध्ये नव्हते आणि उगीच करत असताना हे बहुमताच्या जोरावर काही पण करतात असाही संदेश आम्हाला जाऊन द्यायचा नव्हता. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, राज्यपाल महोदयांचा आदर करणारे आहोत, रिस्पेक्ट देणारे आहोत. पण राज्यपालांनी तुम्हाला पत्रात असं म्हटलं होतं की जे बदल केले ते घटनात्मक दृष्ट्या योग्य नाहीयेत, व्हायलेशन आहे घटनात्मक तरतुदी. नाही, राज्यपालांनी असं सांगितलं की त्या संदर्भामध्ये काही घटनात्मक बाबी असल्यामुळं त्या मला पण जरा तपासून घ्याव्या लागतील आणि तो त्यांचा अधिकार आहे ना. उद्याच्याला कुठला एखादा आपण काही त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवला तर तो त्यांचाही अधिकार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये टोकाची भूमिका अजिबात घेतली नाही. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की ह्यावेळेची बिलं मंजूर करत असताना पण सगळी बिलं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चेतनंच आम्ही मंजूर करून घेतली. नेहमी बिलं गोंधळामध्ये मंजूर होतात, परंतु 5 दिवसामध्ये आज तर सकाळी क्वेश्चन आवर झाल्यानंतर अंतिम आठवड्या प्रस्तावाला उत्तर एकनाथराव, दिलीपराव, राजेश टोपे आणि बाळासाहेब थोरात यांनी दिलं. तेवढ्याच मधला वेळ गेला, नाहीतर बाकीचं सगळं कामकाज थांबून आम्ही सगळी बिलं आता 9:30-10 पर्यंत काढलेली. बरखास्त करून दाखवू असं तुमचं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिलं, त्याला काय हो का? त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंय चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार हे मान्यवर नेहमी अशा पद्धतीची वक्तव्य करतात. वास्तविक ज्यांच्या पाठीशी पूर्ण बहुमत असतं त्यांचं सरकार बरखास्त करता येत नाही, पण त्यांना ते अतिशय म्हणजे मनाला त्यांच्या वेदना होत आहेत की आपण इकडं बसलोय तेच त्यांच्या मनाला पटत नाही.
त्यांना असं वाटलं होतं हे 6 महिने चालणार नाही. बघा 6 महिन्यात काय घडतं, मग म्हणायचे वर्षात काय घडतं, मग म्हणतात 1.5 वर्षात काय घडतं, आता 2 वर्षात काय घडतं. आता ते काही घडेनाच तर मग म्हणायला लागले की बरखास्त करू. काही ह्यांच्या हातामध्ये बरखास्त करायचं आहे का? त्याला काही नियम कायदे कानून आहेत का नाही? हे सरकार बेशरम आणि बळकट सरकार आहे. खेळीमेळीने सगळे विधेयक पास करून घेतले असं आपण म्हणालात, पण शेवटच्या दिवशी जो शेवटचा प्रकार घडला म्हणजे विरोधकांनी नंतर त्याग केला आणि ज्या पद्धतीने सरकारला बेशरम वगैरे म्हटलं गेलं विद्यापीठ सुधारणा विधेयकाबद्दल, तर त्याची कल्पना आपल्याला असेल काय वाटतं? एकूण बिलं 28 झाली. शेवटच्या बिलाच्या मध्ये स्वतः सुधीर मुनगंटीवार साहेबांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांनी जॉईंट सिलेक्ट समितीकडे पाठवायला सांगितलेलं होतं. तीच गोष्ट आमच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मांडली. त्यांनी पण तीच भूमिका मांडल्यानंतर त्यांचं ऐकून घेण्यात आलं. नंतर ते सभागृहाच्या समोर मांडण्यात आलं. सभागृहाने ते फेटाळलं. बहुमताने ते फेटाळता येतं. जर सभागृहांनी मान्य केलं असतं जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे, तर मग मधी एक मी बिल सांगितलं, पोलीस खात्याचं बिल जॉईंट सिलेक्ट समितीकडे गेलं, शक्तीचं बिल जॉईंट सिलेक्ट समितीकडे पाठीमागच्या काळामध्ये जाऊन आज त्याचं रूपांतर कायद्यामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांनी का आता असं केलं तुम्हालाही माहिती आहे की 28 बिलापैकी 27 बिलं सगळी चर्चेतनं झाली. आत्ताच्याही बिलामध्ये वरच्या सभागृहामध्ये प्रवीण दरेकर साहेबांनी, विरोधी पक्ष नेता या नेत्यांनी भूमिका मांडली. खालच्या सभागृहात ह्या दोघांनी मांडली. त्यांची इच्छा अशी होती की हे बिल मंजूर कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये आणि खालच्या आणि वरच्या सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी म्हणजे मेजॉरिटी होती आणि ते त्यांना नको होतं. त्याकरता त्यांनी तो अकांड तांडव केला. ही वस्तुस्थिती यहाँ पर कहा कि चाहे विधानसभा अध्यक्ष का चुनाव टालने की बात हो या फिर अभी जो यूनिवर्सिटी अमेंडमेंट बिल पास किया गया जबरदस्ती से, तो उनका कहना है कि सरकार के पास आर्टिफिशियल बहुमत है और उनको डर है कहीं ना कहीं, इसलिए वो सब ऐसा कर रहे हैं. उन्होंने चुनाव भी टाल दिया और जबरदस्ती बिल पास कर लिया. ये हमेशा वैसा बात करते हैं. मुझे उनको रिक्वेस्ट करनी है कि अगर सरकार के पास बहुमत नहीं है तो आप सरकार के बारे में अविश्वास ठराव लाने की कोशिश करो. वो तो उनके हाथ में है ना, क्या नहीं है? जब भी हम भी 30 साल इसमें काम कर रहे तो 30 साल में अगर अपोजिशन को ऐसा लगता है कि ये गवर्नमेंट के पास मेजॉरिटी नहीं है तो उनके ऊपर अविश्वास लाना चाहिए. दादा, अधिवेशन सुरू होण्याच्या आधी तुम्ही एकदम किसने रुकवाया? किसी ने नहीं रुकवाया. राज्यपाल आपको आधिकारिक रिप्लाई नहीं कर रहे, तो आपका अगला कदम क्या होगा? हमारा अगला कदम 2-3 दिन जाने दो. हम वापस चीफ मिनिस्टर के साथ बात करेंगे. हम सब तीनों पार्टियों के सीनियर बैठेंगे और वापस राज्यपाल महोदय को मिलने के लिए जाएंगे. वापस उनको रिक्वेस्ट करेंगे, उनके साथ बात करेंगे. उसमें से कुछ रास्ता निकलता है या नहीं निकलता है वो देखेंगे. उन्होंने कहा है कि वो घटनात्मक बाब है, तो उसके बारे में इसमें जो भी तज्ञ लोग हैं उनके साथ भी हम बात करेंगे. और अगर हमें ऐसा लगे कि एक दफा राष्ट्रपति के पास भी जाके उनको भी रिक्वेस्ट करनी चाहिए तो वो भी करने के लिए हम सोच सकते हैं. अधिवेशन सुरू झाली तुम्ही म्हणाला होता की मुख्यमंत्री येणार आहेत सभागृहामध्ये, तुम्ही अगदी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार होता, पण तसं झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी कोणाकडे तरी चार्ज द्यावा याच्यावर सुद्धा चर्चा होती, पण तसंही काही झालं नाही. त्या संदर्भामध्ये मी फक्त एवढंच म्हणलं होतं ते येतील स्टॅम्पवर, मी माझे शब्द मागे घेतो. दुसरी ऐका, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. मला एवढंच सांगायचं की त्याबद्दल मुख्यमंत्री येणार होते. मुख्यमंत्री 5 दिवसात आमच्या 2 कॅबिनेट झाल्या, दोन्ही कॅबिनेटमध्ये ते हजर होते. अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी सगळी चर्चा केली. रोज सकाळीपासून संध्याकाळपर्यंत काय होत होतं ते सगळं मिनिट टू मिनिट ते माहिती घेत होते. परंतु आमच्यातले 2 कॅबिनेट मिनिस्टर, आमच्यातले काही आमदार आणि इथले 51 लोक कोरोनाबाधित झाल्यानंतर त्या संदर्भातलं आम्हीच त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री महोदय, आता आज शेवटचा दिवस आहे आणि ही जरा संख्या वाढलेली आहे. शेवटी तब्येत महत्त्वाची असते आणि आत्ताच तुम्हाला माहिती आहे की ते एका मेजर ऑपरेशनमधनं ते बाहेर पडलेले आहेत आणि त्याकरता येऊ नका. नाहीतर त्यांचं चाललेलं होतं की आज यायचं आणि सभागृहामध्ये पण उपस्थित राहायचं, तुमच्याशी पत्रकार मित्रांशी बोलायचं, फक्त इथं न बोलता मागच्या वेळेस जसं लॉनमध्ये बोललेले होते तशा पद्धतीनं
ह्या सूचना अनिल परब, एकनाथराव शिंदे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आम्हाला सगळ्यांना आलेल्या होत्या. पण आम्हाला आल्यानंतरच आम्ही त्यांना सांगितलं की साहेब आम्ही व्यवस्थितपणे हे सगळ्या गोष्टी पार पाडलेल्या आहेत, तुम्ही थोडंसं पहिलं आपल्या तब्येतीची काळजी घ्या, आणि म्हणून आम्ही त्यांना येऊन दिलं नाही. चार देण्यावर सुद्धा खूप राजकारण झालं सुरुवातीला. काय? चार मुख्यमंत्र्यांनी मागणी द्यायला होता. नाही, ते तुम्ही केलं, ते बाकी कुणी केलं नाही. चंद्रकांत पाटलांनी मागणी केली दादा. ते कुणी चंद्रकांत पाटलांनी मागणी केली. मी म्हणतो ना, ती विरोधकांनी मागणी केली. आमच्या ह्याच्यात चार्ज कुणी घ्यायचा आणि कुणी द्यायचा ते आम्ही लोक ठरवू ना. बाहेरच्यांनी उगीच त्याच्यात ना खुपसायचं काय कारण आहे?